राजकीय भूकंप मी राजकीय दृष्टिकोनातूनच बघतो या भरतीला, कारण की ह्याच्या पाठीमागे खूप मोठे राजकीय धागेदोरे आहेत, जे तुम्हाला याच्या पाठीमागे समजून सांगितलेलं होतं की कशा पद्धतीने काय काय आहे. पोलीस भरती कोणाच्या हातात असते, पाडणं कोणाच्या हातात असतात, जागा रिक्त जरी भरपूर असल्या तरी सुद्धा परमिशन किती जागेची द्यायची ते कोणाच्या हातामध्ये असतात, किंवा याच्या पाठीमागे जे काही घबाड आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्या अगोदरही स्पष्ट करत होतो. परंतु जे की काल एक महत्वाची न्यूज आली सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा बाकी सगळ्याच कातरांच्या माध्यमातून, की महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 ची पोलीस भरती ही सप्टेंबर नंतर होणार आहे. आणि ज्यावेळी हे पूर्ण माहिती किंवा ही जी बातमी आहे ती आपल्या सोशल मीडिया थ्रू जेव्हा महाराष्ट्रात पसरली, त्यावेळी खूप सारे मुलांचे मेसेज आले की सर हे खरं आहे का, तथ्य आहे का, असंच होईल का, तसंच होईल का, वगैरे वगैरे. तर ह्याच्या पाठीमागे मी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगत होतो की बाबा ह्याच्या पाठीमागे खूप मोठे राजकीय जी काही कारणे आहेत ते समजून घेणं गरजेचं होतं, आणि मी वारंवार तुमच्या समोर ते स्पष्ट केलेले होते. त्यावेळी एवढ्या सिरियसपणे कोणी बघत नव्हतं, पण तुम्हाला इथून पुढे आपला चॅनल आणि जी महत्वपूर्ण मार्गदर्शन असते ते तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल, आणि त्याच पद्धतीनं अप टू डेट जसं पायावरती पाऊल टाकणं म्हणतात तसं तुम्हाला टाकावंच लागेल, तर सक्सेस लक्षात ठेवायचं. काही मुलं सुरुवातीला आपल्याला सोडून पण गेलीत, कारण की स्पष्ट बोलणारा नको आहे, छोटंसं आणि खोटं बोलणारे पाहिजे, जेणेकरून सबस्क्राईब वाढतील, व्ह्यू वाढतील, सगळं वाढतील. आपल्याला काहीच नको आहे. इथून पुढे जरी मायनस झाले तरी काही फरक पडणार नाही, लक्षात ठेवायचं. पण आपला जो हा प्रयत्न आहे, आपला जो अट्टहास आहे, आपला जो प्रामाणिकपणा आहे, आपले जे अनुभव आहेत गेले ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी कंटिन्यू करणार, लक्षात ठेवायचं. म्हणून काल पुणे कारागृहाच्या ग्राउंडला गेल्यानंतर अतिशय महत्वाचं 31-32 वर्षाची एक महिला माझ्या पायावरती पाय ठेवून आली.